लोटे एमआयडीसीतले उद्योग बाहेर जाण्याची वेळ आली अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। कोकणामध्ये आज रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली आहे। इथले रस्ते, पायाभूत सुविधा अत्यंत वाईट असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। इथून उद्योगधंदे निघायच्या वाटेवर आहेत। आमच्या सरकारमध्ये तेव्हा तसं नव्हतं। कोविडच्या काळात पण कोणी निघायला बघत नव्हतं। आमच्याकडे गुंतवणूक येत होती। 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही एका वर्षात आणली होती। चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे आणि जर खरोखर असं असेल तर चांगली गोष्ट आहे। पण एकदा परत मी सांगतो, ॲलिस इन वंडरलँड होणं बंद करा आणि रस्त्यावर उतरून पहा। आणि कुठचे उद्योगधंद्यांबद्दल ते विचारतात, बोलतात ते जरा विचारत ना, कदाचित त्यांच्या मनात थोडे वेगळे असतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर चिपळूणच्या लोटे एमआयडीसीतल्या उद्योजकांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे दावे फेटाळलेत। एकही उद्योग लोटे एमआयडीसीतून बाहेर जाणार नाही असं इथल्या उद्योजकांचं म्हणणं आहे। सरकारच्या पायाभूत सुविधांवरही सकारात्मक मत त्यांनी व्यक्त केलं आहे। ही कंपनीची चर्चा केली आणि त्यांनी असं कुठलंही एक्सपान्शन दमणला किंवा परराज्यात जात आहे अशी माहिती त्यांनी नाही, अशी माहिती त्यांनी ठाकरे सर का आले ते माहित नाही। ते आम्हाला भेट द्यायला आले, आम्ही त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला आणि अतिशय डिसेंट पद्धतीनं त्यांनी संवाद साधला आणि अतिशय सकारात्मक भूमिकेतून ते बोलत होते। काही कंपन्यांचे हे आपण नाकारून नाही चालणार। काही कंपन्यांचे ऑलरेडी वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्ट आहेत, ते आधीच गेलेले आहेत। ते काय आताचे नाही, ते आता चाललेत म्हणून असं त्या परिस्थिती नाही आहे। पण भविष्यात अशी मानसिकता होऊ शकते असा माझा त्याच्यामागे त्यांना सांगण्याचा एक उद्देश होता। त्या पलीकडे दुसरी गोष्ट अशी होती की पायाभूत सुविधांचा पण उल्लेख, पायाभूत सुविधांचा आम्ही असं म्हणणार नाही की पायाभूत सुविधा सगळ्या झाल्या, त्या होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। आम्हाला त्यांच्याकडून तेवढाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय। उदय सामंत साहेब असतील किंवा प्रशासन असेल, तेवढा आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय। तो लगेचच काही होईल असं नाही, पण प्रयत्न त्यांचे काम सुरू आहे।